कोल्हापूरला जोडणाऱ्या कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे घाट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ लवकरच होईल अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली। मालवण इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते। या घाट रस्त्याच्या पाहणीसाठी पर्यावरण समिती अलीकडेच येऊन पाहणी करून गेली, त्यामुळे लवकरच नवीन DPR मंजूर होऊन घाट रस्ता कामाचा शुभारंभ लवकरच होईल असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलाय। पाहूयात। फक्त माझा एक विषय सांगतो। काल कुडाळचा विषय आहे तरी पण आपल्या समोर ठेवतो। घोडगे सोनवडे घाट रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न होतोय। अनेक DPR तयार केले गेले। राणे साहेबांनी पालकमंत्री असताना जो DPR तयार करण्यात आला होता त्या DPR नुसार काम लवकर होईल, फास्ट होईल आणि नवीन DPR ची गरज पडणार नाही असं करून आम्ही तो प्रस्ताव मी आमदार नसताना मागच्या 2.5 वर्षात ठेवला होता। पण तरी पण मला वाटतं खासदार विनायक राऊत जेव्हा होते त्यांनी एक नवीन DPR तयार करण्याची मागणी केली आणि त्याच्यामध्ये आपली 10 वर्ष गेली। तो नवीन DPR, ती नवीन कमिटी आणि ती कुठली मला माहित नाही, ती इंटरनॅशनल कमिटी त्यांची कुठली येणार होती, ती आली का नाही मला माहित नाही। पण मागच्या 10 वर्षामध्ये त्या नवीन DPR मुळे आमचा वेळ फुकट गेला। तर जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब ह्या खात्याचे मंत्री होते त्यांनी अनेक मीटिंगा घेतल्या। मीटिंग्स नंतर असं ठरवण्यात आलं की जो DPR लवकरात लवकर मान्य होईल, लवकरात लवकर पर्यावरणाला हानी न पोचता आपल्याला लँडस्लाइडचा पण विचार करता सगळा विचार करून एक DPR जो आहे तो तुम्ही फास्ट मूव्ह करा। मूव्ह झाला आणि आता काल एन्व्हायरमेंटची कमिटी येऊन गेली, सगळी शहानिशा करून गेली। इकडचे आपले अभियंता सर्व गोडी त्यांच्याबरोबर होते। एक पूर्ण पॅनल त्याची सगळी पाहणी करून गेली। लवकरात लवकर तो DPR मंजूर करून आम्ही घोडगे सोनवडे घाट रस्त्याचं शुभारंभ कामाचा आम्ही लवकरात लवकर करणार आहोत। ही माहिती तुम्हाला दिली। ती कमिटी आली होती, कदाचित ती कमिटी प्रेस समोर आली नाही, पण मला ते काल तिकडे प्रेसमध्ये बोलायचं होतं पण काल वेळ नव्हता, म्हणून आज आपल्या समोर मी मांडतोय की एन्व्हायरमेंटची एक कमिटी काल DPR आणि सोनवडे घाट रस्त्यासाठी सगळी पाहणी करून गेलेली आहे, सकारात्मक आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये घोडगे सोनवडे घाट रस्त्याचा शुभारंभ आम्ही करणार आहोत। या निमित्ताने आपल्या समोर हा विषय ठेवतो।